नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे. तर उद्या 23 एप्रिल 2026 या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग. तर गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण नेमकं आपल्याला काय करायचं आहे, काय खरेदी करायची आहे, याचा काय महत्त्व आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्याचा फायदा आपल्याला कसं जास्तीत जास्त करून घ्यायचा आहे. कारण गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ असा योग मानला जातं. तर आध्यात्मिक प्रगती असेल, काही उपासना असेल, कोणत्याही शुभ कार्याचा आपण श्री गणेश करण्यासाठी हा जो गुरुपुष्यामृत योग आहे हा खूप महत्त्वाचा मानला जातं, खूप प्रभावी मानलं जातं. कारण या दिवशी जे आपण उपासना, देव धर्म दान वगैरे जे आपण करत असतो तो अतिशय शुभ मानला जातो. ज्या वेळेला गुरुवारी शनीचे पुष्य नक्षत्र असते, गुरुपुष्यामृत यानी की गुरु आणि पुष्य नक्षत्र. तर गुरुवारी जर शनीचे पुष्य नक्षत्र येतो तेव्हा या अमृततुल्य योगाची निर्मिती होत असते. त्याला आपण गुरुपुष्यामृत योग म्हणला जातो. म्हणजे गुरुवारी आणि पुष्य नक्षत्र येत असतं. तर ज्योतिषमध्ये तर असं म्हणलं जातं की हा एक सुवर्ण योग आहे. ज्यावेळेला आपण सोने खरेदी करत असतो, जास्त तर लोक सोने खरेदीकडे जास्त त्यांचा कल असतो. पण आता सोनं इतका महाग झालेला आहे आणि त्याशिवाय आपल्याला आपली जी आध्यात्मिक प्रगती होत असते, देवधर्म आपण जे करत असतो तेही तितकाच महत्त्वाचा आहे. पण जास्त लोकांना काय माहिती आहे की सोने खरेदी करायचे आहे. हा योग शनी आणि गुरु या दोन जे बलाढ्य ग्रह आहे यांच्या युतीने बनलेला असतो, गुरु आणि शनी. आणि हे दोन्ही पण जे ग्रह आहे ते साधक आणि उपासक हे दोन्ही पण मानले जातात. त्यामुळे यांचा महत्त्व खूप जास्त आहे. जसं गुरुग्रह आहे, आता गुरुग्रह काय करत असतात, आपल्याला आपल्या प्रापंचिक जीवनमध्ये जे आपण जगत असतो त्यामध्ये धर्माचे पालन कसं करायचं असतं, आपलं कर्तव्य काय असतं, आपलं परमार्थ कसं करायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपण शिकत असतो. आणि गुरूंची जर तुम्ही सेवा करणार आहे तर अफाट फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे. कारण एक दोहा ज्याला आपण म्हणलो जातो हिंदीमध्ये, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. म्हणजे गुरु आणि देव हे दोघे जर सोबत असले तर महत्त्व कोणाचं जास्त आहे, देवांपेक्षा श्रेष्ठ हे गुरु आहेत. त्यामुळे जर तुम्ही गुरूंची सेवा करणार आहे तर तुम्हाला जास्त पटीने फळ देणारी, प्रत्येक कार्यामध्ये यश देणारी ही अशी गुरूंची सेवा आहे आपली. आणि शनी म्हणजे जसं शनीचं कसं ते शिस्त शिकवत असतात, ते थोडं कडक असतात पण ते न्याय आवडत असतं त्यांना, ते न्यायप्रिय असतात. त्यामुळे एक आपले कर्ममध्ये सात्विकता येत असते. जसं आपण जेवणामध्ये सात्विकता म्हणतो ना, तसं कर्मामध्ये पण सात्विकता येत असतं शनी महाराजामुळे. त्यामुळे हे दोघे पण आपली परीक्षा घेत असतात. पण एकदा जर परीक्षेमध्ये पास झाला आपण की मग भरभरून आपल्याला देत पण असतात. तर गुरुपुष्यामृतवर आपण नेमकं काय अजून करायचं असतं. या दिवशी सोने खरेदीची तर प्रथा आहे, पण त्यापेक्षा सोन्यापेक्षा जास्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखं तेज मिळवून देण्यासाठी आपल्याला साधना पण करायची असतं. बघा, हे सोनं हे एक फक्त पैसा झालं, पण जो महत्त्वाचा आहे, जो समाधान आहे, जो गुरूंचा आशीर्वाद आहे, त्यासाठी आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी आशीर्वादाची आपल्याला गरज असते. म्हणून आपल्याला आध्यात्मिक प्रगती ही तितका महत्त्वाचा आहे. तर या दिवशी आपल्याला पारायण ग्रंथ, कोणताही ग्रंथाचे, जसं स्वामी चरित्र आहे ते आपले गुरु जर तुम्ही ज्यांना मानले असतील त्यांचे ग्रंथाचे पारायण करा, त्यांची सेवा करा. जसं स्वामी चरित्र आहे, गुरुचरित्र आहे, या दिवशी या ग्रंथाचं वाचन करा तुम्ही. तर याचा खूप तुम्हाला विशेष महत्त्व, अनेक पटीनं याचा महत्त्व तुम्हाला पटणार आहे आणि तुम्हाला फायदा होणार आहे. त्या पोथीचे पारायण करा. त्यानंतर माळजप वगैरे आहे, त्यांचं जे पण प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होऊन जाणार आहेत आणि तुमची सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे असं स्वतः महाराज सांगत असतात. त्यामुळे अजिबात हे जी संधी आहे, सुवर्ण संधी आहे, जे दुर्मिळ योग आलेला आहे, ते जे आहे त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा करून आपल्याला घ्यायचा आहे, जप करायचा आहे. या दिवशी तुम्ही संकल्प करून एखाद्या नवीन कार्याची सुरुवातसुद्धा आपण करू शकतो संकल्प करून. कारण या गुरुपुष्यामृत योग इतका शुभ संयोग आलेला आहे, त्यामध्ये सुरू केलेले कोणतेही काम आहे ते यशस्वीपणे पार
पडत असतात. जप, तप, ध्यान, संकल्प करून एखादी नवीन सेवा आपण करू शकतो आणि हे अनेक पटीनं आपल्याला याचा फायदा आपल्याला मिळत असतं. आणि ते भी जास्तीत जास्त म्हणजे महालक्ष्मीची, जर आई लक्ष्मीची आपण सेवा करत असता, त्यांची साधना आपण करत असतो, तर जास्तीत जास्त आपल्याला फळ अजून मिळत असतो. या दिवशी दानधर्म जेवढं झालं तेवढं शक्य तेवढं दानधर्म करा. सोने खरेदी करत असतात, ज्याची त्याची आपल्या कमकुतीप्रमाणे आपण करू शकतो. आणि किंवा जर सोने आपण खरेदी नाही करू शकलं तर चण्याची डाळ आपल्याला आणायची आहे आणि गूळ आहे किंवा गहू आहे, गूळ, गहू, चण्याची डाळ हे आपण काय करू शकतो, गरिबांना दान करू शकतो. आणि किंवा मंदिरामध्ये प्रसाद आपण वाटू शकतो. यामुळे अनेक पटीनं तुम्हाला याचा जो फायदा आहे तो आपल्याला मिळत असतो. तर अशा या शुभ संधीचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या. आणि आपल्याला नेमकं या दिवशी काय करायचं हे बघा. या दिवशी आपण नवीन जे व्यवसाय आहेत याचा आपल्याला सुरुवात करू शकतो. नामस्मरण, पारायण आहे, ग्रंथ आहे, जप आहे, ते आपण करू शकत असतो. जे आपले धार्मिक ग्रंथ आहे ते कोणाला आपण दान करू शकतो. म्हणजे भरपूर जणांची इच्छा असते सेवा करायची, पण त्यांच्याकडे पैशाच्या अभावी ते ग्रंथ जर घेऊ शकत नसतील तर तुम्ही धार्मिक ग्रंथाचा दान या दिवशी करू शकता. धार्मिक ग्रंथाचे स्वतः जप, तप, जे पारायण आहे ते तुम्ही करू शकता. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करू शकता. किंवा अडकलेली किंवा काही कामं असतील जे खूप बंद झालेले आहेत किंवा चांगलं झालेलं नाही, तर ते परत नव्या पद्धतीनं त्या कामाची सुरुवात तुम्ही या दिवशी आपल्याला करू शकतो आपण. पण कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही करायचं आहे, जसं विवाह. या दिवशी गुरुपुष्यामृतसाठी विवाह आपण करायचं म्हणजे योग्य एवढं मानलं जात नाही. किंवा नवीन एक तुमचं आयुष्य, वैवाहिक जीवनाची जर तुम्ही सुरुवात करायचं असेल तर ते या दिवशी करू नका. नकारात्मक किंवा चुकीच्या गोष्टी करायचं या दिवशी टाळा. आणि कोणासोबत ती चुकीचं वागणे, अन्याय करणं, भांडण, तंटे, फसवेगिरी, खोटं बोलणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहे या दिवशी जे आहे ते पूर्णपणे म्हणजे टाळायचं आहे. कारण नवीन हा शुभ योग आहे, तर शुभ कामच या दिवशी आपल्याला करायचं आहे. पुष्य नक्षत्र हे सकारात्मक ऊर्जा आपल्याला देत असतात. आणि शनी आणि गुरु हे जे दोन्ही ग्रह आहे ते सोन्यासारखे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे, म्हणून आपण याला गुरुपुष्यामृत म्हणून असं साजरा करत असतो. आणि चांगल्या गोष्टी आपण या दिवशी करत असतो. तर कोणतीही परिस्थितीतून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर आपल्याला प्रभावी उपासना करायची असते, सेवा करायची असते. कारण जेव्हा आपण आपले कर्म बदलतो तेव्हा आपल्याला फळसुद्धा आपल्याला बदलून मिळत असतं. पण तेच कर्म म्हणल्यावर मग तीच आपल्याला फळं पण आपल्याला तेच मिळत असतो. त्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हा जो गुरुपुष्यामृत योग आहे ते नवीन सोनेरी किरणांची पहाड घेऊन येणारं ठरो, हीच स्वामींचरणी प्रार्थना आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण या गुरुपुष्यामृत योगाचा जो योग आहे ते संधी आलेला आहे, त्या संधीचं सोनं करा. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायचं आहे. जप, तप, ध्यान, दान, धर्म, ग्रंथाचे वाचन, लोकांची मदत करणे, लोकांचं भलं करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. याच गोष्टींचा तुम्हाला अनंतपटीने पुण्यप्राप्ती होणार आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना आवर्जून शेअर करा.